प्रतिबिंब जनमानसांचे। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत जिथे राजकारणात दिलेला शब्द मोडण्याची असंख्य उदाहरणे दिसतात, तिथे वॉर्ड क्रमांक 12 मधून माणुसकी, निष्ठा आणि मैत्री जपणारा एक भावनिक व जिवंत प्रसंग समोर आला आहे। राजकारणात सत्ता, स्वार्थ आणि गणित महत्त्वाची ठरत असतात, मात्र पैलवान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ओंकार घोलप यांनी राजकारणालाच मानवी मूल्यांची शिकवण देणारा निर्णय घेतला आहे। मित्राची आई म्हणजेच माझी आई या भावनेतून त्यांनी आपला एबी फॉर्म शंकर सावली मठाचे संस्थापक महाराज कमलेश जंजाळे यांच्या मातोश्रींच्या नावावर दिला। हा निर्णय केवळ राजकीय नसून मैत्रीच्या शब्दाला दिलेली पवित्र साक्ष ठरली आहे। वॉर्ड क्रमांक 12 मध्ये पैलवान ओंकार घोलप यांचा दांडगा जनसंपर्क, शेकडो मित्रपरिवार आणि वाढता प्रभाव पाहता ही निवडणूक अनेक मातब्बर नेत्यांसाठी चुरशीची ठरणार होती, मात्र त्यांनी सत्तेच्या मोहापेक्षा मैत्रीला प्राधान्य देत राजकीय समीकरणांनाच कलाटणी दिली आहे। आता महाराज कमलेश जंजाळे आणि आरती संग्राम रासकर यांना जाहीर पाठिंबा दिल्यामुळे पैलवान ओंकार घोलप यांची भूमिका केवळ समर्थकाची न राहता किंग मेकर म्हणून निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत। राजकारणात दुर्मिळ असलेली ही घटना आज वॉर्ड क्रमांक 12 मध्ये चर्चेचा विषय ठरली असून सत्ता जिंकता येते पण मैत्री जिंकली तर इतिहास घडतो, हेच या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झालंय। संपूर्ण शहरभर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडलेल्या घटनांची चर्चा रंगत आहे। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।